कोण? छत्रपती शिवाजी महाराज जगले, पण 4 महिने जगले ना. तो काय झालं कुठं, मग काय करायचं? तुम्हाला माहिती असतं ना, जरी आलेला नसला तरी तुम्ही इंटेलिजंट माणूस. कोण? छत्रपती शिवाजी महाराज जगले, पण 4 महिने जगले ना. हा, मग आपण पण कसं जगायचं? इतिहास घडवला त्यांनी. आपलं काय इतिहास घडतोय? आपलं बडबड चाललंय इतिहास. जाते ग्रुप आहे बाईंच्या बरोबर. त्या बाईंच्या बरोबर जा ग्रुपायला. गवर नाहीये. फुले बटाटा बघितला पहिल्यांदा नावलेला. कसं असतं काय माहिती? तुम्ही म्हटलं फुलांचे झाड आहे. काय करायची घरी यायला लावलं होतं की आपण. घरी लावलं होतं की बटाटाच बटाटा आहे. हा कोणता? नाशिक हायवे आहे ना? नाशिक हायवेच आहे का? तुम्ही सांगा मला, त्यावेळेस मी मॅप नाही पाहिला. तुम्हाला माहिती असतं ना, जरी आलेला नसला तरी तुम्ही इंटेलिजंट माणूस. हा नाशिक हायवे. आता नेक्स्ट लोकेशन आता कुठं जायचं बरं? जोपर्यंत मी मागं लागत नाही तोपर्यंत काही निघणार नाही, आहे ना? हो ना? जायचं ना? कुठं जायचं? यायचं का परत इकडं? असं वाटतं लय लांब आलोय आपण घरापासून. परत कधी जाणार, कधी पोहोचणार घरी, एवढा लांब आलोय. वरती जायला आहेत ना रिक्षा पण आहेत शिवनेरीला, पण जास्त वरती नाही येते. म्हटले 15 मिनिटात थोडंसं चालत जायचंय आणि तिथून पुढे वरती किल्ला चढायचंय. साग घ्या की. पप्पांकडे साग दिली, मला लय जड होत होत. आम्ही गडावरती कधी पोहोचणार आहे अजून तिथंच आहे. कुठं? पप्पा कसं वाटतं? आज पहिल्यांदा बॅग घेतली. म्हणजे पहिल्यांदा नाही, म्हणजे खूप वर्षानंतर घेतली ना. छान वाटत. हो का? छान नाही वाटत. बळच घेतली आपलं म्हणायचं है ना. चालून चालून दमत बसलाय ते. घ्यायचं ना परत? नाही यायचं ना? खरं का? खरं आणायचं होतं का? ती चालली असती का एवढ्यावरती? एवढ्यावरती चालली नसती ना. तिकीट आहे? तिकीट आहे? एंट्री. इथे एंट्री करायची. वरती प्लास्टिकच्या बाटल्या न्यायच्या नाहीत, आणि जर नेल्यात तर वरती टाकायचं नाहीत. मोकळ्या बाटल्या कारण खूपच कचरा होता. अजून आहे का? अजून रस्ता आहे काय? हा तेच ना. मला काय वाटतं आज संडे त्याच्यामुळे खूपच जास्त गर्दी. दमला. अजून खूप वरती जायचंय.
मोठा दरवाजा आहे. पाणी आई आली आत्ताही. खालीच बसले होते महादरवाजाच्या तिथं. चढून दमले होते. मस्त आहे ना. काढायला एवढं नाही वाटत काय रोजचा आपण चालला तरी मस्त वाटतंय ना. गडावरती जे काही साहित्य लागतं ते इथून वरती घेतात. क्रेन लावली होती काय? 2 दोर दिसतात. वाव, व्ह्यू एकदम मस्त आहे. यायचं असेल तर नक्की या. आम्ही ऑगस्ट मध्ये आलोय. खूपच मस्त वातावरण आहे. उन्हाळ्यात जास्त काही व्यवस्थित बघायला नाही मिळणार. सॉरी. मस्त आहे ना. हा पीर दरवाजा आहे. पीर दरवाजा. नाही जमल. इकडे हत्ती दरवाजा आहे. नाही तुझा तिकडून. बाय बाय. बाय बाय. इकडं हा सरळ शिवाई मंदिराला जातो रोड. आणि इकडं जन्मस्थळ आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं. तिकडं हा रोड जातो. पण आधी शिवाई मंदिर करणार आहे. आधी मंदिराचं दर्शन घेणार आहे आणि मग इकडं हा शॉर्टकट पण वाटतं वरती जायला जन्मस्थळाकडे. इथं पाण्यात खाली वाटतं. त्याला वरती जाळं लावलं कोणी पण नाही म्हणून. मी इथे झाले पुढे आणि बाकीचं सगळं पाठीमागे.
अरे तिकडून येताना बघू ना, तिकडून मंदिराचं दर्शन घेतलं ना, जन्मस्थळाचं नाही, जन्मस्थळाचं दर्शन घेऊन डायरेक्ट खाली यायचं नाही का? पाण्याच्या टाक्या बघायचं का तुला? बघितून जाऊन बघ जा. काय पाण्याच्या टाक्या आहेत, तुला वरती जाळ्या लावल्यात. जाळी लावली. काय हा पहिल्यांदा ब्लॉग बनवतो. ऑगस्ट मध्ये तर आला तर खूपच मस्त दिसेल व्ह्यू. तो मी आहे ना प्रिफर करेन की ऑगस्ट मध्ये पाऊस पण नसतो. आता ते वातावरणावर डिपेंड आहे पाऊस कधी पडणार, पण होपफुली आज पाऊस नाही पडत आहे. हा पाण्याचा टाका आहे. दमलात एवढाच दमलात. हो इथं प्यायचं पाणी पण आहे. हे नीलमोहर बॉटल आहे ना. काही मंदिर उघडत होतं हे फक्त कपडे मिळत कपड्याचं आहे का तेवढं. हा म्हणजे पुढचं बनवलं ना आता. त्या आतमध्ये दगडाच्या खाली आहे ना ते मंदिर, आतमध्ये हे डोंगर आहे ना त्याच्या आतमध्ये मंदिर आहे. पुढचं बांधलेलं आहे आता. एक तास रस्ता 17 वरती मंदिर आहे, शिवाई मंदिर. वरती जाणार आणि हा खालचा व्ह्यू आहे साधारणतः. खूपच मस्त दिसतंय. नक्की या. कुठून आलो? खालून तिथून आले. ते ग्रीन कलरचं दिसतंय ना तिथून वरती. हो या शिवनेरी लेण्या आहेत. इकडे शिवनेरी लेण्या कोणी मिस करू नका. मस्त आतमध्ये डोंगराच्या आतमध्ये पण काहीच नाही. शिवलेण्या सगळं
इकडून यायचं, कुठून येणार होतं? आता काय म्हटलं मग एक रोड आहे, हा जन्मस्थळाकडे जातो छत्रपती शिवाजी महाराजांच्या. सो तिकडे जायची गरज नाही, मधून पण जाऊ शकता तुम्ही. हा मेणा दरवाजा. देवा कधी यायची? हा मेणा दरवाजा आहे. तिकडे जायचं. हा कुलूप दरवाजा आहे. दरवाजे काढायचे. हो, हा अंबरखाना आहे. अंबरखाना, अंबरखाना. इथे धान्य साठवलं जात होतं त्यावेळी. इथे छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घेण्यासाठी लाईन लागली एवढी मोठी. संडे असल्यामुळे खूपच गर्दी आहे.